जय श्री राम, जय भारत का संविधान, वंदे मातरम, जय भीम। आज आपल्या समक्ष आपल्या माध्यमातून तमाम कष्टकरी ऑटो रिक्षा चालवणारे ड्रायव्हर साहेब, रिक्षा ड्रायव्हर साहेब, टॅक्सी ड्रायव्हर साहेब यांच्या संबंधाने कशा प्रकारे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अन्याय होईल आणि अन्याय केला जाईल ह्याची काही प्री ट्रायलच आता सुरू झालेली आहे। ती संघटना म्हणजे राज ठाकरेंची संघटना आणि काही गोष्टी आता काही पितळं आता उघडी पडत आहेत। खास करून ज्या प्रकारे एखाद्या उद्या होणाऱ्या घटनेचं न्यूज रील जारी होतंय त्याच प्रकारची ही आताची कृती आहे। एखाद्या विषयाला प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे या भारतीय संविधानाने दिलेली डेमोक्रेसीतला राईट आहे। परंतु तुम्ही मतच मांडायचं नाही, तुम्ही असंच आम्ही म्हणलं तसंच बोलायचं, ह्या सगळ्या बाबी आता उच्छेद करत निघालेले आहेत। परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे, जे दादागिरी करत आहेत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना देखील मला तोच प्रश्न आहे। भाषांच्या सूचीमध्ये भारतीय संविधानामध्ये मराठी ही भाषा आहे, हिंदी भाषा आहे, पाली भाषा आहे। ज्या भाषा त्या सूचीमध्ये आहेत ते देशभरातल्या सगळ्या भाषा आहेत। मग मराठी भाषा किंवा हिंदी भाषा किंवा या भाषांचं सौंदर्य कुणी नाकारलेलं नाही। त्या भाषा गोड आहेत, काही हरकत नाही त्या भाषांच्या ज्ञानार्जनाबद्दल। इव्हन भोजपुरी भाषा शिकण्याबाबतीत सुद्धा ज्ञानार्जन करायला खूप छान आहे, देयर इज नो प्रॉब्लेम। परंतु मराठी भाषा ही केवळ एखाद्या संघटनेच्या म्हणजे राज ठाकरेंच्या संघटनेच्या सातबाऱ्यावरच्या मालकीची आहे असं जे दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत वेदनादायी आहे। भाषा आणि भाषेचं संगोपन, भाषेचा विकास ह्या वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळे विभाग पाहत असतात। ते काय राज ठाकरेकडे दिलेला विभाग नाही महाराष्ट्र शासन म्हणून। आणि म्हणून प्रताप सरनाईकांनी, मान्यवर मंत्री आहेत ते परिवहन खात्याचे, त्यांनी ज्या प्रकारे मराठी भाषेचा कुणीतरी तिरस्कारच करतंय अशा प्रकारे एक वातावरण निर्माण करण्याची धाडस दाखवले। कोण तिरस्कार करते मराठी भाषेचा? मला नाही वाटत, कारण मराठी भाषा सूचीमध्ये आहे म्हणजे ती भाषा देशाची भाषा आहे प्रताप सरनाईकजी, भारताची भाषा सुद्धा आहे। कारण त्या सूचीत जेवढ्या भाषा आहेत, हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, ज्या ज्या भाषा त्या सूचीमध्ये आहेत त्या भाषा भारताच्या भाषा आहेत। आणि जेव्हा या भाषा भारताच्या आहेत तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हातून चुकीचा द्रोह होता कामा नये। आपण मंत्री आहात, आपण जिम्मेदार नागरिक आहात। आणि म्हणून आज जे पाहायला मिळत आहे हिंसक भाषा, हिंसक वृत्ती कालपासून आपण पाहत आहात। काल ज्या प्रकारे काही गुंड येऊन ज्या प्रकारे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, आम्हाला म्हणजे कष्टकऱ्यांना, तो नगण्य होता त्रास आमच्यासाठी। कारण श्रमाच्या घामाच्या लढ्यासाठीचा लढ्यासमोर
अशा वृत्ती ह्या नाममात्र असतात, पाणी कम चाय असतात. तरी सुद्धा मद्यप्राशन करून आल्यासारखं येऊन काहीतरी 4-2 लोक गोंधळ केल्यासारखा प्रयत्न करायचा. पोलिसांनी कालही मुसक्या आवळल्या मीरा भाईंदरमध्ये, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम काम करत आहे. आता आज सुद्धा तुम्हाला सांगतो, माननीय ज्या प्रकारे म्हणजे आमचे पत्रकार आणि आपल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजयजी निरुपम ह्यांच्या बाबतीत आज त्यांच्या गाडीची हवा सोडणे काय, त्यांच्या समक्ष उभं राहून कालसारखाच आज देखील 4-2 टार्गेटांनी येऊन गोंधळ करणे काय, हे कशाचं धोतक आहे? ही कोणती वृत्ती आहे? ही कोणती मराठी भाषेचं सौंदर्य जपणं आहे? ही वृत्ती ही अत्यंत ही मुघली वृत्ती म्हणता येईल. हे कोणते संस्कार आहेत? तोडफोडीचा धमक्या देणे, भाषा ही अशा प्रकारे शिकवली जाते किंवा ऐकली जाते किंवा शिकली जाते का? हे लक्षात घेण्यासारखं आहे. राज ठाकरेंनी लक्षात घेण्यासारखं आहे. हे प्रताप सरनाईक सन्मान्य मंत्री आहेत, त्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. मला आज माननीय रश्मीताई ठाकरे, माननीय शर्मिलाताई ठाकरे या 2 माझ्या भगिनींना, मला त्या दोन्ही बहिणींना एक प्रश्न विचारायचा आहे. ही मर्यादा संघटनांमधली, आपण संघटनांमध्ये अधूनमधून असतात, मला माहिती नाही तुमची आपली सन्माननीय त्या संघटनांमधली पदं कोणती आहेत, परंतु एक मात्र निश्चित की आपण रिॲक्शन देत असता माध्यमांमध्ये, म्हणून आपणाला हा प्रश्न आहे. आपण महाराष्ट्राच्या जिम्मेदार महिला म्हणून आपणाला प्रश्न आहे. राज ठाकरेंच्या संघटनेच्या व्यक्तींनी, कोण काय नाव आहे त्याचं, त्या मुलाचं, तो शिवीगाळ 12 असं काहीतरी, अविनाश म्हणून जो मुलगा आहे, त्या अविनाशने माझ्या आईचा अपमान व्हावा या अशा आशयाचं, म्हणजे मला ते शब्द म्हणजे उच्चारायचे नाहीत, पण ते दोन्ही माझ्या रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे दोन्ही बहिणींना माहीत व्हावेत कलाकारी त्या मुलाची. तो 12 बापाचा म्हणतो, म्हणजे माझ्या आईला ती शिवी आहे, एका महिलेला शिवी आहे. माझी आई भारती सदावर्ते ह्या स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये पहिल्या स्त्रीमुक्ती अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले त्यांच्या भाषणावरले. आणि अशा प्रकारची शिवीगाळ ही महिलांच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत सांस्कृतिक आहे का? आणि सांस्कृतिक नसेल तर अविनाशनी ज्या प्रकारे सार्वजनिकपणे महिलांचा, माझी आई म्हणजे केवळ माझी आई लक्षात घेऊ नका, सामान्यपणे ही व्यक्ती असंच बोलत असेल जी माध्यमांसमोर असं बोलू शकते, मग हे राज ठाकरेंना चालतंय का? सांस्कृतिक शाल कायम स्वतःच्या भोवती पांघरणारे आणि प्रदूषणावर बोलणारे, हे वाचाळ प्रदूषण, हे अत्यंत अश्लील प्रदूषण, हे अत्यंत खालच्या स्तरावरलं प्रदूषण मराठी भाषेची संस्कृती जपणार आहे का? हे शिवराळ भाषा हे जपणार आहे का? माय बहिणींना, माझ्या आईला शिवी म्हणजे मी मानतो की राज ठाकरेंना सुद्धा त्याच प्रकारची शिवी त्यांनी दिली आहे असं मी समजतो. त्याच प्रकारची शिवी त्यांनी प्रत्येक प्रतिष्ठित माणसाला दिली आणि प्रत्येक आईचा अपमान केला असं मी समजतो. आणि जर राज ठाकरे प्रत्येक महिलेचा मानच समजत असतील तर राज ठाकरे अशा टार्गेट पोरांना, ज्या पोरांची समाजामध्ये व्हॅल्यू काय तपासून घ्या, अशा मुलांना, अशा पोराला काय कारवाई करतात हे महाराष्ट्र पाहणार आहे. रश्मीताई
आणि शर्मिलाताई काय कारवाई करतात हे महाराष्ट्र पाहणार आहे. अन्यथा भाषेच्या नावाखाली भाषेचा अपमान नाही का, भाषेच्या सौंदर्याचा अपमान नाही का, भाषेच्या संस्कृतीचा अपमान नाही का, हे प्रश्न सुद्धा विचारले जातील. एवढे सहज हे प्रश्न सोडले जाणार नाहीत. त्यानंतर कायदेशीर बाबींवर सुद्धा असे प्रश्न घेऊन उभे राहू, हे डंके की चोट पे सांगत आहोत. मला ज्या प्रकारे धमक्या येत आहेत त्या लाईव्ह पत्रकार पाहत आहेत, लाईव्ह पत्रकार ऐकत आहेत, माध्यमातून सगळ्या यंत्रणा ऐकत आहेत. का तर कष्टकऱ्यांना जी आई दाई बालवाडी शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका इथून जी भाषा अवगत होत असते आणि नव्यानं भाषा एखादी आत्मसात करणं, काय आत्मसात करण्यासाठी काय पराकष्ट करावी लागते एखाद्या शिक्षिकेला जाऊन यांनी विचारावं, एखाद्या अंगणवाडी सेविकेतल्या ताईला आईला जाऊन विचारावं. मला माहित नाही हे मराठीमध्ये किती गुण घेऊन पास झालेले आहेत. मला हेही माहित नाही की कोणती शाळा ती आपली ह्याची नाही बॉम्बे स्कॉटिशमध्ये किती मार्क घेऊन मराठी पास कोण झालेलं आहे हे मला माहिती नाही. परंतु जेव्हा विषय निघतील तेव्हा एक एक विषय निघेल. त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की ही कोणती संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारे राज ठाकरेंचा मुलगा व्यक्त झाला. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. हे कोणतं शिक्षण आहे? राज ठाकरेचा मुलगा वडील अगदी म्हणजे बऱ्याच वेळेस राज ठाकरेंचे दोन बाजू असतात, बऱ्याच सूचना असतात तर बऱ्याच चुका असतात आणि लोकशाहीमध्ये चुकाही म्हणल्या जातात. परंतु ही कोण मारणार प्रोवोकेशन आहे, प्रोवोकेट करत आहे. आणि त्याच प्रोवोकेशन मध्ये माननीय संजीव निरुपम साहेबाच्या गाडीची नुकसान केलेलं आहे. शहानीची जजमेंट सुप्रीम कोर्टची स्पष्टपणे सांगते प्रोवोकेट करणारा तेवढाच मोठा आरोपी आहे. आणि मग संस्कृतीचा वात्रटिकेतून जर म्हणलं बुरखा ओढून घेणं, ते संस्कृतीचा तशा प्रकारचा बुरखा फाडण्यात येईल. हे बिलकुल चालणार नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी भाषेचा मान आम्ही राखतो, हिंदी भाषेचा मान आम्ही राखतो, गुजराती भाषेचा मान आम्ही राखतो. मराठी किती प्रकारच्या मराठी भाषा आहेत यांना काही कल्पना आहे का? आयरनी मराठी, आता माझ्या रिक्षेवाल्यांना आयरनी मराठी शिकवायची का? त्याचबरोबर विदर्भामध्ये जी वराडी मराठी आहे, त्याचबरोबर कोंकणी मराठी आहे, त्याचबरोबर पुणेरी मराठी आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, राज ठाकरे मराठीचे पंडित आहेत ना. राज ठाकरेंनी आयरनी भाषेत आमच्या बोलणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जळगाव नंदुरबार या भागातल्या मराठी भाषिक म्हणजे आयरनी मराठी भाषिक माणसासोबत बोलून संवाद करून दाखवावा. अरे अगला पिछड़ा कुछ देखना नहीं, कुछ नहीं, बस हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु. गुरु शुरू आणि चले शुरू, गुरु शुरू आणि चले शुरू. त्यामुळं अशा प्रकारे जे काही म्हणजे अर्वच्च भाषेमध्ये जे काही चाललेलं आहे हे सहन केलं जाणार नाही. आता मला सांगा तुम्ही, शर्मिलाताई आणि रश्मीताई हे ऐकायचं आणि महाराष्ट्र अपेक्षित आहे तुम्हाला? हे अशा प्रकारचं प्रदूषण भाषिक प्रदूषण नाहीये, हे वैचारिक प्रदूषण आहे. या प्रदर्शनाला मान्यता आहे का? हा पोरगा कोण आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा आरपीआयच्या एका कार्यकर्त्याकडे पूर्वी काही काळ शिकला आणि त्याच्यानंतर हा हुकला आणि इकडे येऊन हा बाष्कळ झाला. हे ऐका. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीराबाईंदर मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षामध्ये आंदोलन. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीराबाईंदर मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. आता
मला हे विचारायचंय, रश्मीताई, शर्मिलाताई, हे बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या संस्कृतीत मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये दिले जातात? आणि याच्यामुळे महिलांचा अपमान होत नाही, सार्वजनिक आई बहिणींचा अपमान होत नाही. कारण हा माध्यमांसमोर जर बोलू शकतो तर हा साहजिकच इतर वेळा सुद्धा याच्या अंगवळणी पडलेल्या बाबी असतील. त्यामुळं महाराष्ट्र या बाबतीमध्ये माफीची वाट पाहत आहे. ही जर केलेली गंभीर चूक असेल तर राज ठाकरे माफी मागणार का? माननीय संजीव निरुपम साहेबांची माफी मागणार का? गुणरत्न सदावर्तेंच्या आईच्या बाबतीमध्ये अर्वतच्या बोलले, राज ठाकरेंच्या आईच्या बाबतीत ते स्वीकारावं त्यांनी, आणि ते त्यांच्या कार्यकर्त्याला माफी मागायला लावतील का? आणि तेच माफी गुणरत्न सदावर्तेची ते देखील मागतील का? हे देखील मी आज प्रतिप्रश्न. कारण सांस्कृतिक बोलायला सुरुवात केली की एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट आपल्याकडे राहतात, हे कोणी सुद्धा विसरता कामा नये. पोलिसांनी केलेली आज अटक ही कायद्यानुसार आहे. ती लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य त्या लोकांनी केलं होतं. कारण माननीय संजीव निरुपम साहेबांना ज्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्या कारणाने जर पोलिसांनी अटक केली असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असेल, अरे हे माणसं, ही पोरं, टार्गेट पोरं आमच्यासारख्याला जर असा त्रास देत असतील तर याच्यातून माननीय मंत्री प्रताप सरनाईकांनी लक्षात घ्यावं, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्षात घ्यावं की सामान्य ऑटो रिक्षावाल्या साहेबांचं काय अवस्था करत असतील. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मराठी भाषा ही देशाची भाषा आहे, हिंदी भाषा ही देशाची भाषा आहे, मराठी भाषा ही आमची भाषा आहे, हिंदी भाषा ही आमची भाषा आहे, तेलुगू भाषा ही आमची भाषा आहे, गुजराती भाषा ही आमची भाषा आहे. या सगळ्या भाषा देशाच्या भाषा आहेत, कुणाच्या सातबाराच्या भाषा नाहीत. आणि म्हणून तुम्हाला गलिच्छ राजकारण भाषेच्या आधारावर करू दिलं जाणार नाही. सध्या संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलंय. त्यांचं म्हणणं आहे, भैया निरुपमसाठी मराठी मुलांना जेलमध्ये टाकणार हे कुठलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार? मला सन्माननीय संदीप देशपांडे हे दबावामध्ये असं बोलले असतील. त्यांच्यावर मला वाटतं की दबाव असेल आणि दबावातून बोललेत म्हणजे आपले सन्माननीय संदीप देशपांडेजी. आणि जेलमध्ये टाकणं लक्षात घ्या, आता जे मी उदाहरणं दिली, गाड्या पंक्चर केलं किंवा अशा प्रकारे की ज्याच्यामुळे महिलांचा सार्वजनिक अपमान होईल किंवा भाषिक वाद निर्माण होईल आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्रास होईल, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटिव्हली लक्षात घेता पुनश्च माननीय संदीप देशपांडे यांना मी आव्हान करेल की त्यांनी आज घडलेला घटनाक्रम लक्षात घ्यावा आणि सुज्ञ व्हावं. कारण लक्षात घ्या, एकदा तुमची प्रतिमा जर ते कोण पोरगा आहे तो काय नाव त्याचं अविनाशसारखी झाली तर मला असं वाटतं की तुम्हाला चिंतनाच्या क्षेत्रातून लोक वेगळं पाहायला लागतील. आज तुम्हाला चिंतक म्हणून पाहतात, पण अविनाशसारखं तुम्हाला पाहिलं जाऊ नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी भाषा संवादनीवार्य मुद्दा वेगळा आहे. आणि एक ज्येष्ठ पत्रकारांनी एक पोस्ट टाकली आहे फेसबुकवरती, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांची पोस्ट वाचून दाखवतो. मराठी रिक्षा आणि ऑनलाईन टॅक्सीवाल्यांना मराठी शिकवण्यासोबतच कुठलंही भाडं आलं तरी ते घेण्याचं तातडीने शिकवायला आणि अनिवार्य करायला हवं. भाषा बोलण्यापेक्षा भाडं नाकारण्याचा त्रास सर्वसामान्यांना जास्त होतोय. उगाच ताट करत बसावं लागतं. आज ठाण्यात अर्धा तासाहून जास्त वेळ 50हून अधिक मराठी आणि अमराठी रिक्षा चालकांनी भाडं 5 किलोमीटरचं नाकारलं. शेवटी एक अमराठी रिक्षावाल्याने सोडलं. ही पोस्ट आहे. बघा, एक लक्षात घ्या, वेअर देर इज ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. वेअर देर इज ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. काय होतंय की जी परिस्थिती, जी सामाजिक परिस्थिती निर्माण केली चालली, जे एक ॲटमॉस्फिअर प्रदूषित केलं चाललंय, मला सांगा, कायद्यामध्येच मराठी भाषा सक्ती म्हणजे जे मोटर व्हेकल ॲक्ट आहे त्याच्यामध्येच तशा प्रकारचं प्रावधान नाही. आता मंत्री महोदय म्हणायला लागलेत की आम्ही तशा प्रकारचा कायदा आणू. तुम्ही कायदा आणा, अयोग्य असेल तर आम्ही ते चॅलेंज करू. परंतु कायदाच नसताना, म्हणजे आज उघडं पडलं पितळ की कायदाच नाही म्हणून तुम्हाला कायदा आणावं लागत आहे.
हे तर सर्वश्रुत आहे. कायदा असता तर तुम्ही म्हणले असते का? मंत्री महोदयांचं साधं आणि असं अपेक्षित आहे, माफक मराठी रिक्षावाल्यांनी बोलावी असं त्यांचं अपेक्षित आहे. रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे, जो प्रवासी आमच्यासोबत येतो किंवा आमच्याशी संवाद साधतो तो थेट हिंदीतच साधतो, तर आम्ही मराठी कसं बोलणार? मला एक सांगा, स्वतःच मंत्री महोदयांनी सांगितलंय की मराठी ही बोलीभाषा झाली आहे. त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही रन करून बघा, जुने इंटरव्ह्यू फार जुने नाही, आत्ताचे. मुद्दा असाच आहे ना, तेच तर म्हणायला लागलो. जर समजा मला सांगा, रेल्वे तिकीटला जातात, रेल्वे तिकीट काढण्यासाठी, तर तिकीटच म्हणाले ना तुम्ही, इंग्लिश तिकीट द्यावं म्हणाले की नाही तुम्ही? बरं, मग आमच्या रिक्षावाल्या भावांसाठीच काय? वैमानिक विमान लँड करत आहे जगभरातून, मुंबई डोमेस्टिक सगळे आता जवळपास जिल्ह्यांमध्ये विमान आहेत. मग त्या वैमानिकालाही म्हणा ना तुम्ही, हेच म्हणणार आहेत का तुम्ही? नाही तुला मराठी येत नाही, तुला विमान उडवू देत नाही. नाही तुला मराठी येत नाही, तुला विमान उडवू देत नाही. नाही तुला मराठी येत नाही, तुला विमान उडवू देत नाही. मग प्रताप सरनाईकांनी आता ते एक काढावं. अहो, कुठेतरी लॉजिकल, कुठेतरी लिगल, कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनल आणि सर्वांकष देशाचा विकास, राज्याचा विकास, राज्याची बदनामी होऊ नये ही भावना असली पाहिजे. कायदा नाही म्हणून तुम्ही कायदा आणतो म्हणताय ना, कायद्यात बदल करतो म्हणताय ना तुम्ही. अर्थातच कायदा नाही हे मान्य करताय ना तुम्ही. आणि म्हणून मला असं वाटतंय, हे घाई हे बघा, आमच्या इकडं बघा, माननीय प्रताप सरनाईकजी, मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे. राज ठाकरे जसं ते उडावून घेतलेले म्हणजे अभ्यासक आहेत, परंतु गुराखी साहित्यामध्ये आमच्या कंधार तालुक्यात, नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात गुराखी गड आहे, माननीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या काळातला. तर तिथं की नाही आमच्या गुराखी भाषेची चर्चा असते. तर तुम्हाला सांगतो, गुराखी साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की नाचता येईना अंगण वाकडं, वात्रटिका आहेत आमच्याकडं. तर अशा प्रकारे आपण काहीतरी उलटं पुलटं करून आपण प्रसिद्धीच्या झोकात राहतो, परंतु आपण आपल्या कार्यकाळावर जे आहे काळा धब्बा लागत असतो. त्या गोष्टीची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्या नावानं ओळखलं जाते, अरे त्या मंत्र्यांचा काळ काय होता, तुम्हाला सांगतो, काही मंत्रालयाचा काळ असा होता की खाजगी वैद्यकीय महाविद्यालय करणारे, मेडिकल कॉलेजेस देणारे मंत्री म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या काळात म्हणजे खाजगी मेडिकल. पण माननीय गिरीशभाई महाजन नावाचे मंत्री जेव्हा झाले आरोग्य खात्याचे, त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवाले मंत्री म्हणून ओळखले गेले. प्रत्येक जिल्ह्यात शासनाचं मेडिकल कॉलेज, तरी अशी ओळख असते. आता जर उद्या प्रताप सरनाईक साहेब त्या डेपोच्या जागा, 49 डेपोच्या जागा जरी 99 वर्षावर द्यायला निघाले, ज्या जागा सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून उभ्यावर राहू शकतात, तर उद्या लोक काय म्हणतील? कष्टकऱ्यांची श्वास घेणाऱ्या जागा, कष्टकऱ्यांच्या आंबे दूध गाड्या घेऊन जाणाऱ्या असतात, ते रिकामे डबे ठेवण्याच्या जागा, आता म्हणजे लिफ्ट पॉईंटवरून झाल्यासारखं जर जाऊन उभं राहायचं असेल, तर उद्या लोक काय म्हणतील? जागा विक्री होणाऱ्या काळातला मंत्री, जागा विक्री करणाऱ्या काळातला मंत्री. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लोकांनी आपल्याला निष्ठेनं आठवलं पाहिजे, लोकांनी आपल्याला एका भावनेतून आठवलं पाहिजे. जसं बघा, लाडकी बहीण म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांची ओळख आहे, तर उलटी होईल ओळख. एक अभी बोलता है, एक बाद में बोलता है, एक अभी बोलता है, एक बाद में बोलता है, अभी बाद में बोलने वाला मंत्री बोलतो प्रताप सरनाईक. ही त्यांनी विचार केला पाहिजे, सत्सद बुद्धी त्यांना लाभो, अशी माझी भावना आहे. संदीप देशपांडे गेलेले आहेत, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. 11 कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी आता संदीप देशपांडे. बघा, मला एवढंच समजतंय की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु जर तुम्ही हिंसक कृती करत असाल, म्हणजे गाडीची हवा सोडणे, धमक्या देणे, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानीच्या संदर्भातला खटला आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण याच्यातून रॉयट्स होऊ शकतात आणि ते प्रिलिमिनरी मेजर असेल किंवा आफ्टर ॲक्टिव्हिटी असेल, तर दोन्हीतही अशा प्रकारची अटक ही संयुक्तिक आहे. ही अटक चुकीची नाही आहे, कारण विध्वंसक गोष्ट घडण्याच्या अगोदर जर प्रिकॉशनरी मेजर म्हणून जर केलेली कारवाई असेल, तर ती कारवाई संयुक्तिक आहे. आणि मला असं वाटतंय की म्हणजे कार्यकर्ता चुकला म्हणून ते तिथं सोडवायला गेले किंवा त्या पोलीस स्थानकात चर्चा करायला गेले, याच्यात गैर नाही. परंतु माय बहीण, आया बहिणी किंवा भाषिक वाद
निर्माण होणाऱ्या बाबींच्या सोबत माननीय श्री संदीप देशपांडेंनी जाऊ नये असं मला त्यांना आव्हान आहे. सर, अंधेरीमध्ये काही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहेत यांना बाराखडीची पुस्तकं वाटप करायची नवीन मोहीम ही आजपासून सुरू केली आहे. कसं बघतो? बघा, प्रताप सरनाईकांनी लय सुंदर सांगितलेलं आहे बघा कालच्या मुलाखतीमध्ये. लक्षात ठेवा, तुमच्या पाठीवर एवढं गठोळ बांधून जरी का पुस्तकांचं दिलं तर ते या ज्ञानार्जनात जाणार आहे का? त्याला लेखन, वाचन, संभाषण, चिंतन ह्या सगळ्या गोष्टी असतात रे बाबा. आणि बरोबर प्रताप सरनाईक काल काय म्हणलेत माहिती आहे? ते म्हणले की हे लोक काय करतात, पुस्तक दाखवतात, व्हिडिओ काढतात आणि त्याच्यानंतर हे गायब होतात, हे फोटो काढतात. हे प्रताप सरनाईक मान्य मंत्री आहेत, ते मंत्री म्हणलेत. आम्ही म्हणणं झालो रे भाई मनसेवालो, कालची मुलाखत बघून घ्या. उलट तुम्हाला सांगतो, प्रताप सरनाईकांनी, सन्मान्य मंत्री आहेत ते, त्यांनी काही साहित्यिकांना बोलावलं त्यांच्या ओळखीतल्या. कारण आम्ही सुद्धा साहित्य परिषदेमध्ये, सरनाईक साहेब, आम्ही ऑटो रिक्षा चालवला नाही, बुर्जीचा गाडा नव्हता हो माझा, पण मी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या राजकारणात होतो. मी मान्य सुधाकररावजी डोईफोडे साहेबांसोबत होतो. मी आणि जयश्री दोघंजण अटक झालेले होतो साहित्य परिषदेच्या बाबतीत. 2 ठिकाणी 2 मतदारसंघात जे आहेत, चपळगावकरांचं नाव होतं लेखक मतदारसंघात आणि दुसऱ्या एका मतदारसंघात. आम्ही आंदोलनही केलेली माणसं आहेत, आम्हाला तेवढं समजतंय, एवढी समज आम्ही ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळं तुमच्या विरुद्ध जाऊन आम्हाला जी लोक भेटली, येऊन आज सकाळी भेट घेऊन गेली, म्हणजे तुम्हाला सांगतो गोरमाटी भाषेची अभ्यासक येऊन गेले, आणि तुम्हाला सांगतो सेवालाल महाराजाच्या संबंधानं व्याख्यानं देणारी लोक येऊन गेली, भगवान बाबाला मानणारी व्याख्यानं देणारी लोक येऊन गेली. म्हणजे धर्मपीठाचा सुद्धा आम्हाला सपोर्ट मिळतंय. आणि धर्मपीठ आम्हाला काय सांगत आहेत सांगतो तुम्हाला मी. आम्हाला सांगत आहेत की मारून मारून भाषा शिकली जाऊ शकत नाही, हे धर्मपीठाच्या माध्यमातून आम्हाला समजलं चाललंय. आणि तुम्ही सांगत आहात, आमचा 70 वर्षाचा टॅक्सीवाला भाऊ, तुम्ही जर आत्ता पेट्रोल पंपावर बघितलं तर दिसेल, संध्याकाळी दही आणि चपाती खातात. रोजचे जेवण आहे दही चपाती. म्हणजे ते डायजेस्ट व्हावं, झोप येवो दह्यामुळं, आणि पोटाला शांती राहावं, थोडी लाल मिरची टाकून खातात. त्या टॅक्सीवाला भाऊ जो आमचा आहे, त्या भावाचं वय 70 वर्ष आहे. आता मला सांगा, जे आईकडून, दाईकडून, प्राथमिक शिक्षिकेकडून, माध्यमिक शिक्षकाकडून जे शिकलं जातंय, ते हे साहित्यिक मंडळी आता एक नवीनच निघालं. अत्यंत नम्रपणे सांगतो, प्रताप सरनाईक साहेबांच्या प्रेसमध्ये म्हणे, कोण आपला तो आमचा लातूरचा देशमुखांचा पोरगा, तो पिक्चरमध्ये काम करत असतो कधी, हा इकडे तिकडे दिसतो ना, हा आमचा रितू, काय कुठल्या कंट्रीला मला वाटलं तो कधी IAS झाला रे बाबा, मलाच माहित नाही, मला माहिती नव्हतं. अच्छा, आमच्या लालपरीचा. अच्छा, आता म्हणे ते मराठी भाषा शिकवणार. मला वाटतंय की इंडस्ट्री मधल्यांची भाषा किती मराठी किती हिंदी हे तपासण्याची आवश्यकता आहे, आणि त्याच्यानंतर भाषा शिकवण्याच्या भानगडीत पडलं पाहिजे. मला काही म्हणजे ऋतूवर काही मला काही म्हणजे कसं आहे की कलाकार आहे, आणि कलाकार की भाषा होती है, कलाकार की भाषा कैसी होती है बताऊं? है पानी तेरा रंग कैसा है, पानी तेरा रंग कैसा, तो पानी क्या कहता है? अरे जिसमें डाला वैसा, जिसमें डाला वैसा. कलाकाराची भाषा ही असते. त्याच्यामुळं आमच्या रितेशला सुद्धा म्हणजे अचानक भयानकपणेच म्हणले काय की हे मराठी शिकवतील, ते कशाला शिक्षक होत बसतील. आणि आमची जनिलिया ताई सुद्धा कशाला हे सगळं. आता तुम्ही कसं आहे की प्रताप सरनाईकांचं गडबड कायद्याच्या आधीच अंमलबजावणी, अरे कायदा तर झाला नाही, अंमलबजावणी सुरू झाली, कायद्याच्या आधी अंमलबजावणी. तसंच आमच्या रितेशला आणि आमच्या ताई जनिलिया ताईला, माझी बहीण आहे, त्या दोघांना ब्रँड अँबॅसिडर, ठीक आहे बाबा, त्यांचे वडील त्या खात्याचे मंत्री होते, ठीक आहे तिथपर्यंत. आता त्यांना हे म्हणले असेल तुम्ही मराठी शिकवा, आता ते कुठं जाऊन शिकवतील? ते काय शाहरुख खानला शिकवतील की सलमान खानला शिकवतील? कारण देखो, प्रत्येक पिक्चरमध्ये, कुणी पिक्चर बघितला, सारी दुनिया का बोझ हम उठाते है. तर मग आता तुम्ही आमच्या कलाकारांना बी सुरू करणार का, जे कलाकार पिक्चरमध्ये अभिनय करतात, रिक्षा चालवायचा, टॅक्सी चालवायचा. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं मजाक मस्तीमध्येच नेल्यात, सिरियसनेस काहीच नाही.
आणि सिरियसनेस जिथं नसते ना, तिथं चिंतन जिथं नसते ना, मला वाटतं की ऑल दिस इज रबिश. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही राज ठाकरेंवरची इतकी टीका करता, मागे पण तुम्ही रात्री बोलता. तुम्ही राज ठाकरेंना एकदा भेटत का नाही? भेटत का नाही? भेटत आणि मन मोकळं करत का नाही तुम्ही? नाही, नाही. भेटलं पाहिजे तुम्ही राज ठाकरेंना. भेटलं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. नाही, आवाहन करा. म्हणजे अविनाश जाधव जे बोलतात ते पूर्ण थेट नाही. बघा मुद्दा असा आहे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये की बघा, काहीतरी सबस्टन्सिव्ह जर असेल महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह जर काय असेल, सबस्टन्सिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉलिसी मेकिंग, त्याच लोकांना मी भेटतो. मला राज ठाकरेंच्या आत्तापर्यंतच्या एकूण प्रकरणांमध्ये कोणताही पार्ट राज ठाकरेंनी शेवटपर्यंत दिलेला मला कधी दिसला नाही. आणि राज ठाकरे हे भारताचे नागरिक आहेत. मी तेलंगणातून जर माझं ओरिजिन असेल तर कुणाचं बिहारमधून ओरिजिन आहे, मला त्या ओरिजिनवर जायचं नाही. ठाकरेंचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रासाठी वाटेल ते किंवा काहीही करायला तयार आहे त्याचं म्हणणं. त्यांनी काहीच करू नये. त्यांनी ह्या टार्गेट पोरांना, या उन्हाळ पोरांना, या सगळं काही अश्लील भाषा हे करणारे त्यांचे काही 5-50 राहिले आहेत ना, त्यांनाच सांभाळावं. त्यांनी काहीच करायची गरज नाही. महाराष्ट्रात सक्षम, कार्यक्षम असे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. 2 उपमुख्यमंत्री स्ट्रॉंग आहेत. महिला मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री स्ट्रॉंग आहेत. त्याच्यापैकी 1 महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्याही स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं राज ठाकरेंना करण्यासारखा काही स्कोप नाही. महाराष्ट्रानं नाकारलंय, आता काय करायचंय? आता एखादं पुस्तक लिहावं राज ठाकरेंनी. पण हेच कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटतात ना राज ठाकरेंना. बघा, एक लक्षात ठेवा, राजनीति में सब कुछ चलता है भाई, राजनीति में सब कुछ चलता है भाई, लेकिन हम और भिड़े गुरुजी हमें कुछ भी नहीं चलता है भाई, हमें कुछ भी नहीं चलता है भाई. वही चलता है भाई जो प्रभु श्री राम ने कहा है भाई, वही चलता है भाई जो प्रभु श्री राम ने कहा है भाई, वही चलता है भाई भारत के संविधान में लिखा है भाई, वही चलता है भाई जो भारत के संविधान में लिखा है भाई. राजनीति में सब कुछ चलता है भाई, राजनीति में सब कुछ चलता है भाई. सर, अनेक वेळा राज ठाकरेंनी येत्या काळात त्यांची सत्ता आहे असं सुद्धा भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. देखो, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की, हम न समझे थे बात इतनी सी. जेव्हा तुमचे ख्वाब राहतील की आम्ही मराठीवर महाराष्ट्र तोडू, जेव्हा तुमचे ख्वाब राहतील की तुम्ही वेगवेगळ्या भाषिक लोकांना त्रास देऊ, तर त्याच्यानंतर तुम्हारे ख्वाब कभी पूरे नहीं होंगे. क्योंकि वो गाने में ही कहा है, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की, राज न समझे हैं बात इतनी सी, राज न समझे हैं बात इतनी सी. धन्यवाद.